प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझ्या प्रेमाच्या शुभेच्छा। काही भीती नाही ना, धाडसाने आहात ना, आनंदात आहात ना, कुठली तरी समस्या घाबरवत नाही ना, किंवा कुठली तरी परिस्थिती गोंधळ निर्माण करत नाही ना, कशाला घाबरायचं? येशू तुमच्या सोबत आहेत ना, त्यामुळे निराश होऊ नका, परिस्थिती पाहून घाबरू नका। अशा कितीतरी वेळा आल्या आहे, घाबरवणाऱ्या समस्या आल्या आहे, गोंधळ निर्माण करणाऱ्या गोष्टी आल्या। प्रभूने तुम्हाला कधी सोडले का? या सगळ्यावर तुम्ही मात केले, कशाला घाबरायचं? आज प्रभूने तुमच्यासाठी एक वचन ठेवले आहे। स्तोत्रसंहिता 34 चौथा वचन, मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला, त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले। दावीद नावाचा एक भक्त सांगतोय, घाबरण्याची परिस्थिती आली होती, मला मारण्यासाठी एक संपूर्ण सैन्य मागे लागलं होतं, एका देशाचा राजा देखील मला नष्ट करण्याचा कट रचत होता, माझ्या आणि मृत्यूच्या मध्ये एक पाऊलच अंतर होतं, पण मी घाबरलो नाही। भीती आली तरी मी परमेश्वराचा शोध घेतला, म्हणून त्यांनी मला सर्व गोष्टींपासून वाचवलं आणि सुरक्षित ठेवलं, असं तो सांगतो। शोध घेतला म्हणजे मी परमेश्वराला हाक मारली, प्रभू मला मदत कर, असं मी ओरडलो। पूर्ण मनाने मी त्यांचा शोध घेतला, प्रभू मला मदत केले आणि सर्व भीतींपासून मला मुक्त केलं। तुम्ही म्हणू शकता, आज तुम्ही घाबरत असाल तर त्या भीतीतून तुम्हाला मुक्तता मिळेल। आज एखाद्या परिस्थितीकडे, माणसाकडे किंवा समस्येकडे पाहून तुम्ही घाबरत असाल तर ते बदलून जाईल। तुम्ही धाडसाने सांगू शकता, सगळी भीतीदायक गोष्टी माझ्या भोवती आल्या, पण मी परमेश्वराला हाक मारली आणि सगळी परिस्थिती बदलली। प्रभूने सगळं काही चांगल्यासाठी बदललं आहे। ज्या परिस्थितीला मी घाबरत होतो ती परिस्थिती प्रभूने विजयात बदलली। आज मी आनंदी आहे असे तुम्ही सांगणार आहे, विश्वास ठेवता का? तुमचा विश्वासच आहे की प्रभू तुमचा हाक ऐकतात, ते तुमच्या जवळच आहेत। तुम्ही हाक मारलीत की लगेच उत्तर देतील, मग तुम्ही कशाला घाबरता? तुमच्याकडे असा विश्वास आहे ना की आपला प्रभू आपल्या सोबत आहे, तो तुमची प्रार्थना ऐकतो, विश्वास आहे ना, घाबरायचं कारण नाही। धैर्याने माझ्या बाजूला असणाऱ्या येशूला धन्यवाद, माझ्या प्रार्थनेला उत्तर देणाऱ्या येशूला धन्यवाद। अशा परिस्थितीत मला मदत करा असं सांगा, एव्हिडन्स करा, प्रार्थना करा आणि लगेचच बघा बदल घडेल। आजच, आताच एक अद्भुत बदल घडणार आहे, हे तुम्ही पाहणार आहात। तुमच्या घरात बदल येईल, तुमच्या सेवेत बदल येईल। ज्यांच्यामुळे घाबरता ते लोक बघा, ते नाहीसे होतील। ज्या समस्येमुळे घाबरता ती बघा, ती नाहीशी होईल। तुमच्या गरजा पूर्ण होतील। काय घडलं, कसं घडलं हे तुम्हाला समजणारही नाही, इतक्या अद्भुत रीतीने परमेश्वर काम करेल। मग तुम्ही कशाला घाबरता? प्रभूला बघून सांगा, मी परमेश्वराचा शोध घेतला, म्हणूनच सर्व भीतींपासून तुम्ही मला वाचवलं, असं धाडसाने सांगा। आता सांगा, प्रभू मी तुझा शोध घेतो। येशूच्या नावाने जी परिस्थिती मला घाबरवते ती सगळी बदलू दे। येशूच्या नावाने मला विजय देणाऱ्या देवाला धन्यवाद। आमेन, आमेन। जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा। दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा।